वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्हाला लास्ट व्लॉग खूप जास्त आवडला, तर आम्ही सेकंड चॅलेंज घेऊन आलोय. बोला. चॅलेंज काय हे मलाच माहिती नाहीये, आता ही सांगेल. अशी एक गोष्ट जी लावल्याशिवाय मी घराबाहेर पडतच नाही. आयलायनर, हे लिपस्टिक, हे या दोनच गोष्टी आहेत. सनस्क्रीन पण आहे. करेक्ट. या 3 गोष्टी खरंच लावते पण रेग्युलर. सनस्क्रीन लावल्याशिवाय नाही जात. ओके फाईन. तर माझा फेवरेट स्पोर्ट्स पर्सन कोण असेल? हे थोडं कठीण आहे. हे सोपं. विराट. तुझा नाही विचारलं मी. विराट एवढं काय मग मी तुमचं सगळं माहिती मला फेवरेट. त्याला एकदम सिंपल सांगतो. विराट. त्याला सिंपल सांगतो, हिला बहुतेक माहित नसेल. त्याला मास्टर ब्लास्टर असं म्हणतात. सचिन तेंडुलकर. मला हे काय माहित नसेल. उगाच सांगितलं. मॅस्टर ब्लास्टर. उगाच सांगितलं. खूपच कच्चं समजता तुम्ही मला. हिटमॅन बोललो त्याला की तू रोहित बोलली असते. हा बाला ते काय ते थाला बोलले असते तरी कळलंच. मला वाटलं मास्टर ब्लास्टरला माहित नसेल. इतकी पण आम्ही काही नवीन नाही. तू काय नवीनच विराट कोहली. 2 पॉइंट दोघांना. तर आम्ही क्वेश्चन्स म्हणजे बोलू. त्याच्यात तुम्हाला जर वाटत असेल की ते मी करते आणि जर मला असं वाटत असेल ते तुम्ही करता, तर मी असं करेल आणि तुम्ही असं करायचं. बरं ठीक आहे. ओके करा मग. फर्स्ट हे तर एकदम हू से सॉरी फर्स्ट. मी मलाच बोलायला कारण लागतं. चुकी पण मलाच बोलायला लागतं. नाही चुकी पण इकडेच असते. मी चुकी असेल माझी नसेल तरी चुकी असेल तर मी sorry सॉरी करेन. म्हणेल ऑब्व्हियसली. पण 100 पैकी असं काही 100 पैकी 2-3 वेळा बोलते ती. मी बोलली सॉरी, म्हणजे यांची पण चुकी असेल तरी सॉरी बोलून 100 मी पैकी फाईट 2-3 एंड वेळा. केली आहे. 2 ते 3 कारण मग 100 पैकी 100 यांच्यामुळेच झालंय म्हणून त्यांनीच बोलायला पाहिजे ऑब्व्हियसली. पण जर त्यांनी नाही म्हटलं तर मग मी हार मानून घेते आणि मी सॉरी बोलते 6व्या दिवशी. कारण मग हे 5 दिवस बोलतच नाही ना. 5 नाही एवढं 2-3 मी दिवस बोलायला येतो, चालतं तुलाच आमचं. बोलायचं नसतं. सगळ्यांना का सांगू. ओके ठीक आहे. सगळ्यात जास्त टाइम कोणाला लागतो तयारी करायला? तुला. ऍक्च्युली आम्हाला दोघांना नाही लागत. ऍक्च्युली खरं ते खरंच नाही लागत दोघांना. नाही लागत. हा प्रश्नच आपल्यासाठी व्हॅलिड नाहीये. मी बाहेर कुठे तयारी करते वगैरे तर तिथे लागतो टाइम. जर मी स्वतः करते ना तर मी पण मी थोडी दुसऱ्याकडनं रेडी झालो. मी काय पार्लरला आणतो का? हा तर मग त्यानुसार तुम्हाला कमी लागतो. तिसरा क्वेश्चन. सगळ्यात आधी आय लव्ह यू कोणी म्हटलं होतं? मीच म्हटलं. मी खूप लेट म्हटलं होतं. मी डायरेक्ट आहे ना कधी म्हटलं? लग्नानंतर पण काही महिन्यानंतर म्हटलं होतं ना. म्हणजे मला असं ऑड नाही काय म्हणूया बोलायला होतं पण होत नव्हतं. ते असं इथपर्यंत इथून नाही निघायचं ते असं. कारण तू थोडी शाय टाईप आहे. होती आहे अजून पण थोडी शाय टाईप आहे. आता म्हणजे असं व्हिडिओज वगैरे बनवायचं असेल तरी ते तू घरच्यांसोबत नाही बनवू शकत. हा शाय ते आहे. थोडंसं शाय टाईपच आहे. म्हणजे पब्लिक शाय आहेच मी, असं काही नाहीये. बट हा आता तर तुमच्यासोबत कम्फर्टेबल. यार सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे आपल्या दोघांमध्ये? सगळ्यात जास्त ऑब्व्हियसली तुम्हीच आहे. जे कोणाला वाटणार नाही एकदम असं शांत पोरगा वाटेल पण आहे. शांत पण आहे ही शाय आणि नाही फक्त ती पण हे सगळ्यात जास्त लोकांकडेच एक्सप्रेस. आणि ते असं नाहीये की म्हणजे फक्त आम्ही दोघं असताना एक्सप्रेस करता. ते जसे आम्ही दोघं असताना आहे तसंच 4 लोकांमध्ये पण आहे. मला उलट सांगावं लागतं की आपण 4 लोकांमध्ये आहे. असो ती गोष्ट त्यांची खूप चांगली आहे आणि ती मी शिकायचा प्रयत्न करते. अशा भरपूर गोष्टी आहे ज्या मी शिकायचा प्रयत्न करते, ज्या यांच्यात चांगलं आहे आणि ते पण करत असतील माझ्याकडून. मला पण शिकायच्या काही गोष्टी. काय फॉर एक्झाम्पल? नंतर मला राग आला तर मी पटकन बोलतो असं. तर मग नेक्स्ट क्वेश्चन होता. आता हिने तुझे प्रश्न. आता आन्सर भेटून गेले. सगळ्यात जास्त राग कोणाला येतो तर इकडे येतो. पण मी विदिन जसा राग आला आणि तो रागातला जो तिची लाईन असते ना, ती लाईन संपल्या पण मला यांना सगळ्यात खतरनाक वाला राग येतो
पण ते डिपेंड करतं की सिच्युएशन काय आहे. माझ्यासोबत तरी त्यांना तसा वाला राग अजूनपर्यंत आला नाहीये आणि मी म्हणजे आलाय एकदा आलाय जेव्हा मी नवीन आले होते तेव्हाच आला होता. पण त्याच्यानंतर मी कधीच नाही बघितलं कारण पण तो पण काय त्याच्यानंतर हिच्यावर राग नव्हता, तो दुसऱ्यावर राग होता आणि दुसऱ्याला ते सोडलं. नका सांगू. तर तेव्हा एकदा आला होता आणि तेव्हा मी खूप जास्त म्हणजे अपसेट झाली होती. तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला खूप जास्त कंट्रोल केलं आणि त्यांना असं वाटलं की म्हणजे आपण ही गोष्ट बंद करायला पाहिजे. ऑलमोस्ट बंद केली आहे. जर कोणी राग दिला तर येऊ शकतो. पण माझ्यासोबत वगैरे तर आता म्हणजे नाहीच येत, नाहीच्या बरोबर आहे. नॉर्मल एवढं तेवढं तर मला पण येतो. ते ठीक आहे. पण तो एक्स्ट्रीम वाला जो आहे ना, तो बंद झालाय ऑलमोस्ट आणि तो बंदच असावा असं मला वाटतं. बंद करून टाकला तिने. हां, ती एक गोष्ट मी चांगली केली आहे. झोपेत कोण घोरतं? ॲक्चुअली कोणीच नाही घोरत. नाही करत आपण. सगळ्यात जास्त कोण झोपतं? ते तर मी झोपतो बाबा. म्हणजे मी पण झोपाळू आहे. पण पण ती कामं पण करते मला सकाळी उठून कामं पण त्यामुळे. असतात. सो यांचं असं नाहीये. मस्त ती झोपायचं. बॅचलर होती तेव्हा खूप झोपायची. मस्त झोप म्हणजे मी पण म्हणजे तुमच्या एवढीच झोपाळू आहे ॲक्चुअली. हां. पण ते बऱ्यापैकी मी म्हणजे आता कमी बऱ्यापैकी. ते बॅचलर पण होती मला तेव्हा ती टाईम भेटला की झोपायची. मी झोपून जाते. सगळ्यात जास्त बड कोण करतं? मी. म्हणजे ही पण खूप करते. सगळ्यांनाच वाटत असेल मी करते. ही पण खूप पण हे करते. करता. ही पण खूप करते. पण पण ते हे शेवटी असं ना आहे ना, म्हणजे कोणाशी मी जर पण 100% 10 असेल ना, तास बोलू शकता कंटिन्यू नॉनस्टॉप. तर ते मी नाही करू शकत. म्हणजे मी ज्यांच्याशी ओळखताना ओळखते त्यांच्याशीच बडबड करू शकते. हे कोणाशी पण बडबड करू शकता. आणि तसं पण मी ओळखीच्यांशी पण जरी असेल, हां. आता आम्ही दोघे जरी एकमेकांशी बोलत असेल, तर मी 100% बोलू शकतो, तर ती 90% बोलू शकतो. 90 असं. नाही हां एवढं. हां. नोन असेल तर 90%. जर मग मी आपल्या अननोन दोघांचं असेल सांगतो. तर मी फक्त 5% बोलते. मी तर अननोनला पण तेवढंच आहे. नाही, नोनला मला नाही पण बोललं तेवढंच आहे. जात एवढं. ओके, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. हं. माझा आवडता हिरो कोण आहे? हा प्रश्न ॲक्चुअली मी मागे त्या दिवशी आम्ही मुद्दाम विचारला मी. बाईकवर होतो कारण ना, तिला असं बरं काही आठवला, की मला अजून माहितीच नाही की तिचा आवडता हिरो कोण आहे. असं काही कोणी आवडत नाही एवढं. पण मी पण मी तिला एकाला असं ठरवून घेतलं, की ठीक आहे बाबा तू फेव्हरेट आहे सध्या, जोपर्यंत कोणी नवीन येत नाही. म्हणजे आधी सलमान खान होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सलमान खान माझा पण होता. हां, तर आता नाहीये. अ, रणवीर सिंग आहे तिचा आता रणवीर सिंग. हे बघा कशी हसली बघा. हे म्हणजे बघा फेव्हरेट हिरो रणवीर सिंग आहे माझा आणि थोडा शाहिद पण आहे. आणि मी ते बोललो पण त्याच दिवशी बाईकवर बोललो तुला हां, शाहिद हां, कपूर बोलले आवडतो होते. असं. आणि यांची फेव्हरेट हिरोईन मला माहिती आहे मृणाल ठाकूर आहे, जी मला बिलकुल नाही आवडत. का नाही आवडत तुला? असंच. नाही आवडत तर नाही आवडत. बळजबरी थोडी आहे. हम्म. माझी फेव्हरेट हिरोईन सांगा. हिला दीपिका पादुकोण पण आवडते. आवडायची. ते मी आवडायची. त्याच दिवशी बोलली की आवडायची. आता कोण आवडतं? ऐश्वर्या राय पण आवडायची हिला. आता ती ऍक्टिंग आवडते. ऐश्वर्या राय बेस्ट आहे ऑब्व्हियसली. पण माझी फेव्हरेट जाऊ द्या. आलिया भट्ट. अरे आलिया भट्ट त्या दिवशी बोललो पण तेव्हा आता नाही तेव्हा बोलले. हिने काय केलं ते रिस्पॉन्सच नाही दिला काहीच नाही. हो पण मग नाही. गेम खेळायचा नाही होता. पण नाही. आणि मी आणि गेम म्हणजे कधीची गोष्ट 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे की मी हिला बोललो तुझी फेव्हरेट हिरोईन आलिया भट्ट आहे मला माहिती आहे. ही काय बोलते माहिती का? काहीच नाही असं रिस्पॉन्सच नाही करत आहे. ओके. असे इकडे तिकडे बघते. तुम्ही सांगा आता. 1 पॉइंट तुमचा म्हणजे मी 1 पॉइंट जास्त आहे हां. तुम्हाला कमी आहे. हा ठीक आहे. हं. आता तू सांग ना माझा फेव्हरेट हिरो. यार हे आपण कधीच नाही डिस्कस केलंय. आता कैसा प्रभास. यार बिलकुल तुम्ही नाही. कधीच मला सांगितलं नाही फेव्हरेट हिरो कारण तू विचारलंच नाही. फेव्हरेट असं म्हणजे वन ऑफ द फेव्हरेट असं काही टॉप 1 नाहीये. शाहरुख खान, बिलकुल नाही. आमिर खान. नाही. चल बस झाले एवढेच ऑप्शन होते तुझ्याकडे. ठीक आहे सांगा. नाही सलमान माहित. खानच आहे. मग cheating आहे. मी सांगितलं होतं की मग मी सलमान थोडी खान बोलू मला दोघांना पण आवडतो असं. स्वतः कसं पण मी केलं? सांगितलं की दोघांना आवडतो. मला पण आवडतो. ठीक आहे आणि फाईन. दुसरी हाफ चल. पॉइंट 1 पॉइंट. हाफ कशाला हे 1च पॉइंट आहे. ठीक आहे हाफ फाईन. पॉइंट. इक्वल आता दोघी परत equal. हा चल बोल. सगळ्यात जास्त फिरायला कोणाला आवडतं? मला पण आवडतंच फिरायला. तुला पण आवडतं. मला पण आवडतं. तुला पण पण आवडतं. यांना खूपच जास्त आवडतं. नाही, म्हणजे मला पण आवडतं. जर सुट्टी असेल ना तर असं घरात असं बसवलं नाही जात. लगेच इथल्या इथं का असं म्हणजे फिरायचंच आहे. म्हणजे दिवसातून 10 वेळा फिरायला जातील.
फिरायला फिरायला इन द नाही, सेन्स खेळायला जातो मी. खेळायचं वेगळं राहतं, अजून खेळायचं ते वेगळंच मॅटर आहे, फिरायचं खेळायचं वेगळं मॅटर आहे. तो खूप तो तर मोठा खूप मॅटर मोठा आहे. प्रश्न तो आहे. तर केवढा मोठा प्रश्न आहे की त्याच्यावरून आमच्या हा. इथे घरात तिसरं महायुद्ध असतं. लवकर उठत नाही असे. मी जर सांगितलं की रील बनवायची आहे, व्हिडिओ बनवायचा आहे, बिलकुल नाही उठणार, उठलंच जात नाही त्यांच्याकडून. पण जर खेळायचं असेल ना, बरोबर एका बेल मध्ये उठतात, एका बेल मध्ये, संडेला ते आणि पण. फटाफट तयारी करून जातात संडेला टायमावर, ते एक पण. सेकंद पण मिस नाही करत. आणि मी जर काही प्लॅन बनवला की इथं जायचंय तिथं जायचंय, तो प्लॅन पूर्ण कॅन्सल करून टाकशील, यार झोप लागते, असं लागते तसं लागते. पण खेळायला बाबा 10 तास का खेळायला लावत नाही, कंटिन्यू खेळतील तिथे, हे खरं. एवढं तिथं डेडिकेशन आहे. डेडिकेशन नाही, जे गोष्ट आपल्याला आवडते ती आपण डेडिकेशन माणूस आहे. करू शकतो. मग आवडतं तर मला पण आवडतं खेळायला, पण आपण थोडी ना असं कंटिन्यू रोज रोज वीकेंड प्रत्येक वीकेंड खेळलंच पाहिजे असं काही नाही ना. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त रडकं कोण आहे? मी तर रडतच नाही, तर प्रश्नच येत नाही. मीच आहे. नुसती रडते. हिला जर आपण असं असं काय केलं लगे रडतोय. असं काय बोलता, असं काय आपण असं केलं की लगे रडायला येतं मला तिला. ना माझं आहे, म्हणजे माझं अश्रू असे इथंच असतात. कोणी फक्त ते ट्रिगर करायला पाहिजे, ते असे धाड 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 येतात. शब्दांची पण गरज नाही मोठा. हा, ते आहे माझं. हे जरी जोरात पण बोलले तरी. विनाकारण नाही रडत, रिझन लागतं त्याला हा, पण प्रत्येक ते गोष्टीला. प्रत्येकाचे रिझन वेगळे असतात ना. आम्ही भांडलो तरी रडणार नाही कोणाची. ते आहे. मला नॉर्मल पण कोणी बोललं तर माझे येऊन जातं अश्रू, ते कंट्रोल नाही होत. माझं सगळ्यात फेवरेट डिश कुठली आहे? भेंडी, नॉनव्हेज. नॉनव्हेज, सॉरी, मी व्हेज नॉनव्हेज सांगितलं नाही. नॉनव्हेज. चिकन सुखा, चिकन भाजी, करेक्ट आहे ना? ते तर आवडतंच, पण फेवरेट मध्ये हे काय हे पण आवडतं ते पण आवडतं. फेवरेट बिर्याणी. मला नाही आवडत, तिला आवडते चिकन बिर्याणी सगळ्यात फेवरेट. तिचं मला सांगते. हो, फिश आवडते. मी कसं फिश तर आवडते मला, पण तरी अजून काय? फिश फ्राय. मला ऍक्च्युली चायनीज फूड आवडतं. हे नव्हतं सांगितलं, चायनीज फूड आपण आवडतं. इव्हन आता खरं सांगायला गेलं तर कालच आपण गेलो होतो संडेला खायला, तेव्हा चायनीज फूड एवढं नाही आवडत तुम्हाला? आवडतं मला लॉलीपॉप आवडतं, मला राईस आवडतो, आणि ते राईस हिला पण मी किती वेळा आपण चायनीज तर मला लहानपणापासून आवडतं. चायनीज म्हणजे मला नूडल्स, मंचुरियन इंडियन या चायनीज गोष्टी बिलकुल नाही आवडत. नूडल्स तर मी नॉनव्हेज बोललो ना मी, क्लिअर. हे बाबा तुम्ही खूप क्लिअर नॉनव्हेज बोललो. यस. तसं चांगलं कुक कोण आहे? हे काय, पण मी काय, मला काय बनवता येत नाही म्हणून कुक कोण आहे चांगलं? एक सेकंड, मी तुमच्या चांगल्या सगळे मला येतं. मला ना ऍक्च्युअली मध्ये चहा बनवता येते, मॅगी बनवता येते, फक्त दोनच गोष्टी आजपर्यंत मी पिली नाहीये पूर्णपणे. पूर्णपणे म्हणजे हिला काहीच नाही अजून माहिती. म्हणजे मी चहा, कॉफी आणि काय तिसरी गोष्ट मॅगी, या तीनच गोष्टी मला बनवता येतात. याच्यापैकी मला आजपर्यंत एक पण नाही भेटलं. कशाचीच टेस्ट घ्यायला भेटली नाहीये की यांनी पूर्ण बनवली आहे आणि ती मी खाल्ली आहे. अरे बेस्ट घरात असल्यानंतर मग नॉर्मल कोण? असं काही नाही, त्या बेस्टला पण कधीतरी पाहिजे असतं वर्स्ट. आयुष्यपत. आय मीन वर्स्ट नाही केलं तर चांगलं. मी तुम्हाला शिकवू शकते सगळं. म्हणजे माझा हा पॉइंट नाहीये. जर मला सगळं येतं, मी करायला मला काहीच इश्यू नाहीये, मी तुम्हाला सगळं देऊ शकते. पण जेव्हा मी नाहीये किंवा मी कुठे गेलीये, तेव्हा तुम्ही ऍटलीस्ट तुमच्या सर्व्हायव्हल पुरता तुम्हाला यायला पाहिजे. मॅगी आणि चहा पिऊन तू कुठे जाणार आहेस फिरायला मला सोडून? पण मी नॉर्मली यायला पाहिजे यार. एवढं कधी मी आजारी पडली तर यायला पाहिजे ना, की मला तुम्ही देणार बनवून. पण तुझं एटीएम आहे, मी तू मला सोडून कुठे जाणार? एटीएमचा प्रश्न नाहीये. हे सांगतात झोमॅटो करून देईल, पण मला घरचंच खायचंय. जसं तुम्ही सांगता की मला असं कोणाचं आवडत, महिला घरचं खायचं असेल ना तर मी मसाला पापड बनवून घे. नुसता मसाला पापडवर मी कसं काय राहू? मी आजारी, समजा मी आजारी आहे, मग मी तिला ना चीज मॅगी बनवून देऊ शकतो. आजारी पेशंटला समजा चीज मॅगी नाही सांगितली, मग काय नाही करू शकत, मग पाणी प्यायला लागेल, नाही तर किंवा नारळ पाणी. हा प्रश्न मी ऍक्च्युली लग्नाच्या आधी विचारायला पाहिजे होता. जसं मुलीला विचारतात की मुलीला काय काय येतो, तसं मुलाला आपण विचारायला पाहिजे. गाईस, हे खूप नाइन्साफी आहे. मला पण काही यायचं नाही, पण मी शिकली ना तुमच्यासाठी, तसं तुम्ही पण शिकू शकतात. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठीच.
माझ्यासाठी मग मी बनवून मी स्वतःच खायला स्वतःसाठी. मग मी बनवून पण स्वतःच कधी खाईल. कधी गरज पडली तर बायकोसाठी पण करू शकतात, आईसाठी करू शकता, बायकोसाठी करू शकता, भावासाठी पण करू शकता. नुसतं सगळ्यांना तुम्ही ऑर्डर नाही देऊ शकत की बनव ना बनव ना. सगळ्यांना येतं आमच्या घरात हे सोडून. सो आय होप हे शिकतील लवकर. हो मी शिकणार आहे आता आणि मीच खाणार. ठीक आहे, मग आता मी पण बनवेल ना, मीच खाणार, नाही, मी नाही, यांना नाही, नाही नाही. देणार आता. अरे म्हणजे माझं असं म्हणायचंय, अर्थ म्हणायचा असा आहे की मी पहिले प्रॅक्टिस करताना मी स्वतःच खाईल. खराब आहे, कसं आहे, कमी जास्त गाईज मीठ मी जेव्हा पण प्रॅक्टिस करायची ना माझ्या घरी, प्रॅक्टिस म्हणजे मी काय पण बनवायची ना, ते किती पण खराब राहिलं ना, माझा भाऊ खायचा. न न मग आता आपण न आपण आता doubt पण घेता. आता पण आपण ना तिच्या म्हणजे भावालाच बोलू. त्याच्यात तो काहीच असं नाही की हा हे खराब झालं, बिचारा खाऊन घ्यायचा आणि चांगलंच म्हणायचा. त्याने जे मला मोटिवेट केले ना, त्याच्यामुळे मी खूप काही गोष्टी चांगल्या बनवल्या मग आहेत. आता मोटिवेशनला तूच. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात जास्त फोन कोण यूज करतं? ऍक्च्युली कोण करतं? मध्ये ही युज करते. ही माझं नाव सांगेल, हे तू खोटं यूज आहे करते. गाईज, हे एकदम खोटं आहे. मी पण यूज करते, पण माझ्यापेक्षा खूप जास्त हे यूज करतात. मला रात्री पण अशी झोप येत असेल ना, तर मी फोन फेकून झोपून जाते. अरे पण हे खूप फोन खेळतात. पण मी खेळायला जातो ना संडेला, तेव्हा माझा फोन साईडला असतो. जवळजवळ मी मग 4-5 मी तास थोडी खेळतो. खेळायला जाते. अरे पण ही जेवण बनवताना माझ्याकडे पण काय- यूज करत असते ती गाईज continue. माझ्याकडे काय ऑप्शन आहे? मी फक्त हो मग जेवण ऑप्शन बनवताना- हेच मी तुला सांगतोय. ऑप्शनचा प्रश्न नाही इकडे. जेवण बनवताना इकडे मला ऑप्शनचा bore प्रश्न नाही, होतं, इथे मग प्रश्न काय आहे? मी गाणे लावते. इथे प्रश्न मी काय आहे? मोबाईल इथे प्रश्न खेळत काय असते. आहे? कोण आणि ड्रीम डेस्टिनेशन काय असेल माझं? तुमचं हम्म. वर्ल्ड टूर, पूर्ण वर्ल्ड टूर. ऍक्च्युली हेच ते तुमचं बरोबर dream आहे. आहे ऍक्च्युली actually. ते बरोबर आहे. आणि माझं पण. हम्म. सगळ्यात जास्त कपड्यांमध्ये कोण खर्च हे करतं? लगेच ही करते म्हणून लगेच क्वेश्चन कट. हा, ते मी अग्री करते. कपड्यांच्या कपड्यांमध्ये बाबतीत सगळ्यात कमी खर्च हे करतात आणि सगळ्यात जास्त खर्च मी करते. पण मी बाकी कशातच खर्च नाही करत ना, मग कपड्यांमध्ये करू शकते. आणि ते पण मी खूप विचार करून करते. पण हा, सगळ्यात जास्त खर्च मी करते, मी अग्री करते. आणि नेक्स्ट काय बोलत होती? सगळ्यात जास्त ऑर्गनाइज कोण आहे? वेल ऑर्गनाइज सगळ्या गोष्टी घरात. आणि यांच्यानंतर मी आहे. बिलकुल नाही. हे मी आहे यार. बिलकुल नाही. बाई, सगळ्यात पहिले आहे आमच्या घरात. सगळ्यात जास्त पहिले मम्मी मम्मी आहे organize. आमच्या घरात. मम्मी हा. एकदम हाय लेवल ऑर्गनाइज आहे. एकदम. त्यांच्यानंतर त्यांच्यावर- हे हा. अजून हाय लेवल आहे. हम्म. या दोघांची लेवल मॅच करणं म्हणजे मुश्किल खाली आहे. पडणं आहे. सो ते तरी पण मी करायचा ट्राय करते, कारण मी बिलकुल ऑर्गनाइज नव्हती नाही. असं नाही म्हणू शकत. पण जेव्हा घाई असते ना, कारण मला खूप जास्त कामं असतात. सो आणि आधी पण असं होतं की जर मला घाई आहे तर ऑर्गनाइज करते मी सगळं, पण ते ऑर्गनाइज केलेलं मी 2 मिनिटात विस्कळीत करू शकते. आता हे टॅलेंट माझ्यात आणि यश पाटील मध्ये आहे. हा तर हे ऑर्गनाइज करायचं काम करतात, आम्ही करायचं काम करतो. 2 जण पण मी organize ऑर्गनाइज करतात. पण करते, असं करत नाही असं नाही ऍक्च्युली करते. काय मी प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी- एकदम फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो मी, सिम्पल एक्झाम्पल. आता हिचं कपड्यांचं कपाट आहे ते हे ऑर्गनाइज सगळं- करायला सांगितलंय. ऑर्गनाइज करायला सांगितलं आपण. तर Guys, ती मी ती दोनदा करून केलं. ठेवते, ती करून ठेवते, ऑर्गनाइज अरे, करते. मारतात. सॉरी ती ऑर्गनाइज करते. हं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे की नंतर जर आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, तिला एखादा कपडा पाहिजे असेल, पर्टिक्युलर तेच टॉप हवंय किंवा जीन्स हवी, तर ती सगळं काढेल असं जोरजोरात कारण मी आणि option जायचं बघते. असतं त्याच्यामुळे ती परत असं जमा करेल आणि असं परत कोंबून देईल तिकडे. त्याच्यामुळे ते पूर्ण परत गाईस टाइम पण सेव्ह खराब करायचा होतं आणि ती असतो. बोलते टाइम सेव्ह. आणि आपल्याला आमचं time- असं आहे की आम्ही सगळं प्रेस करून एकदम लाईनीत ठेवतो. टायमाला एक जो कपडा पाहिजे तो काढतो प्रॉपर, म्हणजे बाकीचे कपडे कधीच खराब होत नाही. ओके गाईस, हे डबल मेहनत आहे. काय उपयोग नाही. नाही, मी अग्री करते. म्हणजे ती तुमची खूप चांगली सवय आहे आणि ती तेवढंच नाही, प्रत्येक मी गोष्टीत. खूप जास्त इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. अशा यांच्या खूप साऱ्या सवयी आहेत ज्या मी म्हणजे खूप मुश्किलीने इम्प्लिमेंट केल्या आहेत आणि एक्सेप्ट केल्या आहेत. आणि बऱ्यापैकी मी त्या वर्क केल्यात. करते. हा, करते. सो ठीक आहे, एवढं चालतं. माझं सध्याचं सगळ्यात मोठं ड्रीम युट्यूब आहे. आणि ते युट्यूब आहे म्हणजे युट्यूबवर किती मिलियन सबस्क्रायबर, किती असं काही नाहीये, पण जे मी Successful करते ना ते मी करत राहायला पाहिजे, एवढंच माझं ड्रीम आहे. असं काही मोठे मोठे स्वप्न मी बघितले नाहीये, पण सध्या छोटी छोटी स्वप्न आहेत. म्हणजे असंच आपलं ट्रॅव्हल करत असताना, फिरत असताना मेमरीज गोळा करणं, बस हेच माझं ड्रीम आहे. बाकी काही नाही.
आणि बाकी करिअर मध्ये पण मला खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, प्लस युट्यूब करायचं आहे. आणि माझे असे मल्टिपल ड्रीम्स आहेत. ड्रीम्स आहे. म्हणजे मी पार्लरचा क्लास केला होता, सो मला त्याच्यात पण काहीतरी करायचं आहे, ते पण माझं ड्रीम आहे. पण हे म्हणतात की नको करू, म्हणजे कर पण टाइम नाही बुवा तुझ्याकडे, मग काय काय करशील, मी तर कधीच असं नाही मला बोलत. सगळेच मला म्हणतात. जरी उद्या बोलली ना मला आज पायलट व्हायचं, मी तर तुला बोलेल जाऊ पण हो. पॉसिबल नाही होत ना सगळं, तर मला ते पण करायचंय. मला छान मेकअप आर्टिस्ट पण बनायचंय. म्हणजे असं खूप आहे जे तुम्हाला सांगेल तर तुम्ही म्हणा हे इतकं काय पागल सारखं, पण आहे यार, म्हणजे मल्टीटास्क. ड्रीम नाही म्हणू शकत, पण हॉबीज आहेत माझ्या त्या. तुमची काय हॉबीज आहे बाय द वे? माझी हॉबीज माहिती आहे हिला आता काय. खेळणं, क्रिकेट खेळणं इज हॉबी, दॅट्स इट. क्रिकेट खेळणं आहे. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आम्ही कॅरम आणि टेबल टेनिस पण गाईज खेळतो. खेळण्याशिवाय दुसरं काहीच हॉबी नाही. मग तसं माझं पण आहे, बॅडमिंटन आहे. बॅडमिंटन अं, आवडतं हिला. बस. बस. बाकी काहीच नाहीये. बाकी माझ्या हॉबीज फ्रेंड्सना मूवी पाहणं, भेटणं, फ्रेंड्सला भेटणं, किती किती करणं, बस. कॅफेमध्ये जाणं, ते कॉफी तुमचं पण पिणं. आहे, ते तुमचं पण आहे. कॉफी पिणं. माझ्यापेक्षा जास्त तुमचं आहे. हा, फूडी सगळ्यात जास्त आपल्या दोघांमध्ये मी आहे. हा, आणि तसं मी पण आहे इक्वली. इक्वल आहे की नाही अजून मला खरंच कळलं नाही ते, पण मला असं वाटतं मी आहे. ठीक आहे, मग मी सेकंड आहे, नो इश्यूज. तर गाईज हा व्लॉग ना आता इथे एंड करून टाकू. आय होप चांगला झाला असेल. आणि विनर क्लिअर कट मी आहे. सो पहिलं चॅलेंज आणि Clear हा cut? चॅलेंज फिटूस. क्लिअर कट कसला? असंच मी काही हुशार आहे पण ना. स्वतःच विनरला. तर गाईज हा व्लॉग इथेच एंड करू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवर चॅनल. बाय बाय बाय. बाय.